नमस्कार. आजपासून आपण पुन्हा एकदा मुलांक या बाबतीमधले व्हिडिओ जे आहे ते सुरू करत आहोत. मुलांक एक बाबतचा व्हिडिओ जो आहे तो मी मागेच अपलोड केलेला आहे. यूट्यूब चॅनलवरती तो अवेलेबल आहे, तो तुम्ही बघू शकता. आजचा आपला मुलांक आहे 2. ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला असेल अशा व्यक्तींचा मुलांक जो आहे हा 2 असतो. आता हा जो 2 मुलांक आहे याच्यावरती चंद्राचा विशेष प्रभाव असतो. ज्या प्रकारे सूर्यामध्ये तेज असतं त्याच प्रकारे चंद्रामध्ये जे आहे ती शांतता असते, शीतलता, अशा गोष्टी असतात. चंद्र जो आहे तो विशेषतः भावनेचा आहे, भावनेचा कारक आहे, तुमच्या मनाचा कारक म्हणून मानला जातो. चंद्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ही लोक जितकी शीतल शांत आहेत त्याचबरोबर ही कलाप्रेमी आहेत, कल्पना शक्तीवाले देखील असतात. त्यांच्यामध्ये क्रिएटिव्ह माइंड जास्त असतो. तर लक्षात घ्या, मुलांक 2च्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर ह्यांच्यासाठी सोमवार हा खूप शुभ आहे. त्याचबरोबर रविवार देखील ह्यांच्यासाठी खूप शुभ असतो. तुमचं जर तुम्हाला कोणतंही काम सुरू करायचं असेल, कोणतेही नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्ही ज्या दिवसाची म्हणजे ज्या तारखेची, ज्या दिनांकाची बेरीज 2 येते अशा दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता. त्याचबरोबर ह्या लोकांनी कधीही डार्क गडद कपडे घालायचे नाहीयेत. यांच्यासाठी सगळ्यात शुभ कलर जर कोणता असेल, शुभ रंग कोणता असेल तर तो आहे पांढरा किंवा थोडासा राखाडी वगैरे कलर जो आहे तो तुम्ही वापरू शकता. तुमच्यासाठी 1, मुलांक 1 आणि 7 ही भाग्यवान आहेत, ही तुमची मित्र आहेत. त्याचबरोबर तुमच्यावरती राहूचा प्रभाव जास्त पडू शकतो. त्याचं कारण तुम्ही भावनिक असणार. चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे भावना अधिक असते तुमच्यामध्ये. तुम्ही संवेदनशील असता, त्यामुळे काय होतं की अनेकदा तुमचे डिसिजन जे आहेत ते चुकत असतात, कारण तुम्ही भावनिक होऊन घेतलेले निर्णय हे तुमचे चुकू शकतात. मग अशा वेळेस काळजी काय करायची तर प्रॅक्टिकल राहून काम करायचं, कारण की राहू जो आहे तो तुमच्यावरती वाईट परिणाम जो आहे तो टाकू शकतो. सौम्य आहे चंद्र, त्यामुळे राहूचा सर्वाधिक प्रभाव जो आहे तो मुलांक 2 वरती असतो. अशा व्यक्तींनी एक महत्वाचं काम करायचं, प्रॅक्टिकल राहूनच इन्व्हेस्टमेंट करायची. आर्थिक बाबतीमध्ये प्रॅक्टिकल राहूनच कोणतंही काम करायचं. मुलांक 2च्या बाबतीमध्ये आपण आज बघितलंय की मुलांक 2 साठी काय करायला हवं. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की मुलांक 2 ह्या लोकांनी क्रिएटिव्ह कामामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला यश मिळू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही अशा ठिकाणीच स्वतःचा व्यवसाय निवडावा की ज्या ठिकाणी तुम्हाला क्रिएटिव्ह काम करायला मिळू शकतं. कलाप्रेमी देखील तुम्ही असू शकता, एखादी कला जोपासू शकता, त्यातून सुद्धा तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. पुढचा जो मुलांक आहे तो आहे आपला 3. मुलांक 3 बद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत ह्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.